दोस्त शेख जमील। आप देख रहे हैं शब्द की गूंज। शब्द की गूंज में आपका स्वागत है। परसों के रोज़ महाराष्ट्र के अंदर कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के अंदर एक मस्जिद के ऊपर कुछ लोग आके वहाँ के ऊपर मस्जिद के ऊपर तोड़फोड़ की, अतिक्रमण के नाम के ऊपर। ये जो हमारे देश का संविधान जो आइन है, ये राइट्स नहीं देता है अदर पीपल को कि भाई ऐसे जाके और ये चीज़ें करना। इसके कुछ प्रोटोकॉल होते हैं। तो मैं शासन प्रशासन से ये बोलूँगा कि जो घटना हुई है इसके ऊपर जो है कड़क से कड़क कार्रवाई की जाए। और जो हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे जी, मैं आपको कहूँगा कि आप जो लाड़की बहन योजना लाए, तो मेरे हिसाब से आप इसके ऊपर भी ध्यान देना चाहिए कि देश के अपने महाराष्ट्र के अंदर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन क्या है। और जो हमारे राज्य के उप मुख्यमंत्री, उनके पास होम मिनिस्ट्री है, देवेंद्र फडणवीस साहब, आप जो बोलते हैं सबका साथ सबका विकास, तो ये कहा जा रहा है आपका सबका साथ सबका विकास। एक माइनॉरिटी समाज को आप जो अटैक करके किसके धार्मिक स्थल के ऊपर ऐसा अटैक करना है, ये इसके अंदर देश में ये चीज़ की क्या जगह है, ये जो है बहुत गलत चीज़ हो रही है। और जो मैं वाकई नवनिर्वाचित मेंबर ऑफ पार्लियामेंट है, हमारे जो आदर्श है महाराष्ट्र के, जिसको हमारे महाराष्ट्र की जनता एक स्वराज्य नेता के तौर पे ये अंतिम हमारे छत्रपति शाहू महाराज, इनकी जो है ये खानदान से आते वाके नवनिर्वाचित खासदार शाहू छत्रपति महाराज। तो मैं इनसे ये आग्रह करूँगा कि तुम जो भी है, जो आपके अधीन जो भी राइट से, जो चीफ मिनिस्टर से बात करके, होम मिनिस्ट्री से बात करके इनको सख्त से सख्त कार्रवाई करने के आदेश दे। और इनको जो भी है ये सजा का प्रावधान तत्काल फ़ौरन करा जाए। और ये ऐसे आने वाले वक्त में ऐसी घटना नहीं होना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र के अंदर आने वाले 3 महीने के बाद विधानसभा के चुनाव है। तो ये महाराष्ट्र में पोलराइज का एक माहौल बनाना चाहती है फोर्सेस गवर्नमेंट जो है ये महायुति की। तो मैं इसके ऊपर संज्ञान लेने का कहूँगा प्रशासन को और महाराष्ट्र के शासन को कि ऐसा काम आइंदा ना करें। कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक विश्वमानव छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत। आणि महाराजांनी नेहमी सर्व धर्म समभाव ही जी या ठिकाणी परंपरा रुजलेली आहे, त्यात छत्रपती शिवरायांचा सिंहाचा वाटा असून शिवाजी महाराजांनी नेहमी सर्व समाजांना समान न्याय हक्क बहाल केलेला आहे। आणि महाराजांचा आदेश होतं की कुठेही कुराण शरीफची प्रत सापडली तर ती अत्यंत आदराने त्या ठिकाणी मुस्लिम बांधव म्हणजे मशिदीत देण्यात यावी। त्याचप्रमाणे महाराजांच्या एका सरदारने कल्याणच्या एका सरदाराची बाईला त्या ठिकाणी महाराजांजवळ आणलं आणि त्यांना महाराजांनी बक्षीस म्हणून भेट दिली। तर महाराजांनी अत्यंत नम्रतेने त्या स्त्रीला आईचा दर्जा दिलं की जर माझी आई एवढी सुंदर असते तर मी किती सुंदर असतो, असं त्या ठिकाणी महाराजांनी सांगून त्या स्त्रीचं त्यांनी महत्त्व त्या ठिकाणी वाढवलेलं होतं। आणि महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं, यानंतर जर कोणी अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर मी त्याला शिक्षा करेल, असे आमचे महाराज होते। आणि महाराजांचे स्पष्ट आदेश आहे की कोणी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असे महाराज होते। आणि अत्यंत खेदाने सांगावं लागतं आहे की छत्रपती शिवराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, अतिक्रमणाचं नाव घेऊन त्या ठिकाणी गजापूर ते विशालगड या ठिकाणी त्यांनी मुस्लिम वस्तीत जाऊन त्या ठिकाणी मुस्लिमांची जे पवित्र असं धार्मिक स्थळ असतं, मशीद, दर्गा वगैरे, त्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्या ठिकाणाची त्यांनी विटंबना केलेली आहेत, अल्पसंख्याकांना मारण केलेले आहे। आम्ही या घटनेचा जाहीर मुस्लिम बांधव निषेध करतो। आणि आमचं असं म्हणणं आहे की हे फक्त मुस्लिम बांधव किंवा मशिदीची विटंबना नसून हे महाराजांचे जे धोरण आहे, छत्रपती शिवराजांची जी म्हणजे जे स्वराज्य होतं, ज्याची जी व्याख्या आहे, त्याच्या या विरोधात आहे। तर आमची आज महामहिम मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्यामार्फत मागणी केलेली आहे की अशा समाजकंटकांना लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालवण्यात यावं, अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र या ठिकाणी कसा असेल त्याचं एक उदाहरण देण्यात यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।